नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण सभासद म्हणजे काय पाहून सभासदांची पात्रता पाहिली. त्यानंतर आज आपण सभासदांचे प्रकार पाहणार आहोत. सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर क्रियाशील सभासद म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये तो सक्रियपणे भाग घेतो अशा सभासदाला क्रियाशील सभासद असं म्हणतात. त्यांनी सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये भाग घेतलेला असतो. सभासदांच्या सर्व अटी पूर्तता केलेल्या असतात आणि त्यामुळं कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याला सर्व हक्क व अधिकार मिळतात. आपण पाहतोय पहिला प्रकार क्रियाशील सभासद, जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच क्रियाशील सभासद म्हणजे जो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारात भाग घेतो आणि दैनंदिन कारभारात भाग घेऊन उपविधीमध्ये नमूद केलेल्या सर्व सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो आणि क्रियाशील सभासदाला कायद्यातील सर्व अधिकार व हक्क प्राप्त होतात. म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये सक्रियपणे भाग घेणारा, उपविधीमध्ये नमूद केलेल्या सेवांचा व साधनांचा मर्यादित वापर करणारा आणि सभासदांच्या सर्व अटींची पूर्तता करून सहकारी संस्थेच्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार कायद्यातील सर्व तरतुदींचे सर्व अधिकार आणि हक्क ज्या सभासदाला मिळतात त्या सभासदाला क्रियाशील सभासद असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे अक्रियाशील सभासद. जसं क्रियाशील सभासदाला आपण म्हणतो की सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये सक्रियपणे भाग घेणारा क्रियाशील सभासद, तसंच सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये अजिबात भाग न घेणारा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकाही सभेला उपस्थित न राहणाऱ्या सभासदाला अक्रियाशील सभासद असं म्हणतात. म्हणजे सहकारी संस्थेचा संचालक मंडळाचा कालावधी 5 वर्षाचा असतो. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदाही सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये भाग घेतला नाही आणि सहकारी संस्थेच्या एकाही सभेला हजर राहिला नाही अशा सभासदाला अक्रियाशील सभासद असं म्हणतात. बघा, अक्रियाशील सभासद जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा सेवेचा किमान मर्यादित वापर करणार नाही असा कोणताही सभासद अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. त्याचे अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्यावेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्यावेळेला क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद असं वर्गीकरण केलं जातं. त्यावेळेला जो सभासद सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये भाग घेत नाही, 5 वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकदाही हजर राहिलेला नाही आणि सहकारी संस्थेचा सेवांचा वापर केला नाही अशा सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सभासदामध्ये केले जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद. संयोगी सभासद आणि संयुक्त सभासद म्हणजे काय? संयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतो, पण भाग प्रमाणपत्रावर मात्र प्रथम ज्याचं नाव असेल त्याला संयोगी सभासद असं म्हणतात. संयोगी सभासद 2 किंवा अधिक व्यक्तींनी मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात. संयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद म्हणजे काय? 2 व्यक्तींनी एकत्र येऊन सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले असतात. अशा सभासदात संयुक्त सभासद किंवा संयुक्त सभासद किंवा संयोगी सभासद असं म्हणतात. संयुक्त सभासद असं म्हणतात, परंतु ज्या व्यक्तीचं नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय. संयोगी सभासद 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून करतात. म्हणजे काय
की अ आणि ब हे दोन व्यक्ती आहेत. अ आणि ब हे दोन व्यक्ती आहेत. त्या दोघांनी मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले आहेत. भाग प्रमाणपत्रावर अचं नाव आहे, बचं नाव नाही. तर ब जो आहे त्याला संयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद असं म्हणतात. समजलं का बघा? संयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद म्हणजे काय? ज्या वेळेला दोन व्यक्तींनी मिळून संयुक्तपणे भाग खरेदी केलेले असतात आणि भाग धारण करतो, पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल. म्हणजे मी तुम्हाला आत्ता म्हटलं अ आणि ब हे दोन व्यक्ती आहेत. त्यांनी मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले आहेत आणि भाग प्रमाणपत्रावर अचं नाव आहे, बचं नाव नाही. तर तो ब जो व्यक्ती आहे तो संयोगी सभासद आहे. असे सभासद दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून सुद्धा सहकारी संस्थेचे भाग खरेदी करू शकतात. पुढचं आहे चौथं, नाममात्र सभासद किंवा नामधारी सभासद. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सभासद म्हणून ज्या व्यक्तीचे सभासद मान्य केलेले असते अशा व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणून ओळखले जाते. हा सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. तो सहकारी संस्थेत भाग खरेदी करत नसल्याने त्याचे नाव भाग पुस्तकात नसते, त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही. व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढवणे, अधिमंडळ सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे इत्यादी अधिकार त्याला नसतात. बघा, नाममात्र सभासद किंवा नामधारी सभासद म्हणजे काय? उपविधी जे आहेत, उपविधी जेव्हा सहकारी संस्थेची नोंदणी करताना जी उपविधी आपण सादर करतो त्या उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सभासद म्हणून ज्या व्यक्तीचे सभासदत्व मान्य केलेले असेल त्याला नाममात्र सभासद असं म्हणतात. हा जो सभासद आहे हा सभासद फक्त सहकारी संस्थेमध्ये प्रवेश फी भरतो. तो कुठलेही सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत नाही. त्यामुळं त्यांनी भाग खरेदी न केल्यामुळं भाग प्रमाणपत्रामध्ये त्याचं नाव नसतं. त्याला व्यवस्थापनात भाग घेता येत नाही, त्याला निवडणूक लढवता येत नाही किंवा अधिमंडळाच्या कुठल्याही सभेला हजर राहता येत नाही, मतदान करता येत नाही किंवा त्याला लाभांशही मिळत नाही. फक्त नावापुरते त्याचे सभासद असतात. सहकारी संस्थेची नोंदणी करताना उपविधीनुसार फक्त नावापुरतं सभासदत्व त्याला मिळतं, त्याला नाममात्र सभासद असं म्हणतात. हा फक्त प्रवेश फी भरून सभासद झालेला असतो. त्याने कुठल्याही प्रकारचे भाग खरेदी केलेले नसतात, त्यामुळे त्याचं भाग पुस्तकामध्ये नाव नसतं. त्याला व्यवस्थापन समितीच्या सभेला हजर राहता येत नाही, निवडणूक लढवता येत नाही, मतदान करता येत नाही किंवा लाभांशही मिळवण्याचा त्याला अधिकार नसतो. त्यानंतर नाममात्र सभासद झाल्यानंतर आपला पुढचा भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे सभासदांचे अधिकार. पहिला अधिकार आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार. क्रियाशील सभासदास संस्थेकडनं खरेदी केलेल्या भागाचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतर करण्याचा व संस्थेत जमा झालेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार असतो. क्रियाशील सभासद म्हणजे जो सभासद सहकारी संस्थेत भाग खरेदी करतो, जो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारात भाग घेतो, अशा सभासदांनी सहकारी संस्थेकडनं खरेदी केलेल्या भागाचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याला अधिकार असतो. भाग प्रमाणपत्र हस्तांतर करण्याचा व संस्थेत केलेल्या भाग रक्कम जी संस्थेमध्ये जमा केलेली आहे त्या रकमेची पावती मिळवण्याचाही अधिकार आहे. म्हणजे सभासदांच्या पहिल्या अधिकारामध्ये अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा. सहकारी संस्थेमध्ये त्यांनी जे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागाची जी रक्कम भरलेली आहे त्याची पावती मिळवण्याचा, ते भागाचं प्रमाणपत्र मिळवण्याचा आणि ते भाग इतर कोणाला हस्तांतर करायचा असेल तर हस्तांतर करण्याचा देखील त्याला अधिकार आहे. दुसरा आहे सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. सभेबाबत अधिकार क्रियाशील सभासद जो आहे त्या क्रियाशील सभासदांना ज्या वेळेस सहकारी संस्थेमध्ये जी सभा होईल त्या सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्या सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. सूचना मिळाल्यानंतर त्या सभेमध्ये हजर राहण्याचा अधिकार आहे. सभेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे आणि सभेतील कामकाजामध्ये भाग घेण्याचा बी अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात काय की सभेबाबत अधिकार म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद म्हणून सहकारी संस्थेमध्ये जी सभा होईल, वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्या सभेची सूचना मिळवण्याचा, त्या सभेत हजर राहण्याचा, सभेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार सभासदास आहे.
तिसरा अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. आता सभासद हे खऱ्या अर्थाने, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की सभासद हे खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेचे मालक असतात. मालक या नात्याने त्यांनी सहकारी संस्थेचा कारभार पाहणं अपेक्षित असतं, परंतु ते संख्येने असंख्य असतात, ते इतरत्र विखुरलेले असतात, म्हणून ते सहकारी संस्थेचा कारभार पाहू शकत नाही. म्हणून ते आपल्या वतीने काय करतात, व्यवस्थापन समिती निवडून देतात. म्हणून सभासदांना पुढचा अधिकार जो आहे तो आहे व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार. फक्त प्रतिनिधी निवडून द्यायचे नाही, तर व्यवस्थापन समिती, त्याला जर वाटलं की व्यवस्थापन समितीमध्ये काम करायचं, तर तो सभासद म्हणून व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा देखील त्याला अधिकार आहे. म्हणजे सभासदाला आपल्या वतीने व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. आणि जर त्याला वाटलं की व्यवस्थापन समितीमध्ये आपल्याला काम करायचे, तर व्यवस्थापन समितीची ज्या वेळेला निवडणूक होईल ती निवडणूक लढवण्याचा देखील त्याला अधिकार आहे. पुढचा आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच सहकारी संस्थेत चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधकाकडे अर्ज करता येतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं अनिवार्य असतं. व्यवस्थापन समितीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं अनिवार्य असतं, परंतु काही कारणास्तव व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची सर्वसाधारण सभा बोलवली नाही, तर ती सभा बोलवण्यासाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार सभासदाचा आहे. सभा न बोलवल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज तो करू शकतो, त्याला तो अधिकार आहे. तसेच त्याला जर वाटलं की सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समिती आपला कारभार व्यवस्थित करत नाही, सहकारी संस्थेमध्ये अफरातफर होतीये, सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित चालत नाही, असं जर त्याला वाटलं, तर तर त्या सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा निबंधकाकडे तो अर्ज करू शकतो आणि असा निबंधकाकडे अर्ज करण्याचा त्याला अधिकार आहे. त्यानंतर पुढचा आहे लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास असतो. आता सहकारी संस्था सभासदांना काही वस्तू व सेवा देऊ शकतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर खरेदी विक्री शेती सहकारी संस्था असेल किंवा खरेदी विक्री सहकारी संस्था असेल, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना लागू करतात किंवा शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, जंतुनाशक, कीटकनाशक अशा वेगवेगळ्या वस्तूचं वाटप केलं जातं. किंवा सेवा सहकारी संस्था असेल तर अन्नधान्य अशा गोष्टीचं वाटप केलं जातं. मग अशा ज्या वस्तू सहकारी संस्थेच्या सभासदांना देण्यासाठी दिलेल्या आहेत, तर अशा वस्तू मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. त्याचबरोबर त्यांनी सहकारी संस्थेचे भाग त्यांनी खरेदी केलेले असतात, त्यामुळे त्या भागांवर लाभांश दिला जातो आणि अशा प्रकारे त्या भागांवर लाभांश मिळवण्याचा अधिकार देखील सभासदास आहे. म्हणजेच काय की सहकारी संस्थेने वस्तू व सेवा दिल्या असतील तर त्या वस्तू आणि सेवा मिळवण्याचा आणि भागांवर लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास आहे. पुढचा अधिकार आहे वारसाबाबत अधिकार. सभासद जेव्हा सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतो त्यावेळेला सभासदाला त्याच्यानंतर त्या भागाचा वारस कोण आहे यासाठी वारसदार नोंदवणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा सभासद सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतो त्यावेळेला त्या व्यक्तीनंतर त्याचे भाग कोणाला मिळणार आहे यासाठी त्याचा वारसदार नोंदवावा लागतो. अशा प्रकारे वारसदार नोंदवणे अथवा त्याला वाटलं की समजा हा व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या मुलाला वारसदार म्हणून नेमलेला आहे, पण कालांतराने त्याला असं वाटलं की मुलाच्या ऐवजी मला मुलगी वारसदार म्हणून नोंदवायची आहे, तर अशा वेळेला त्या वारसदारामध्ये वारसदाराच्या नावामध्ये बदल करण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे सभासदाला वारसदार नोंदवणे अथवा वारसदाराच्या नावामध्ये बदल करण्याचा देखील अधिकार आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे 7वा इतर अधिकार. सहकारी संस्थेची हिशोब पुस्तके व पत्रके नोंदवह्या पाहणे, त्यांच्या साक्षांकित प्रती मिळवण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ उपविधीची प्रत, मागील वर्षी
वर्षीचे जे ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक, सभासद नोंद वही, सभेचे इतिवृत्त इत्यादी मिळवण्याचा अधिकार असतो. म्हणजे इतर अधिकारामध्ये ज्या वेळेला त्यांनी सहकारी संस्थेचा सभासद हा मालक असतो, त्यामुळं सहकारी संस्थेमध्ये जे काही व्यवहार केलेले आहेत, जे काही हिशोब ठेवलेले आहेत, त्याला जर वाटलं तर ते हिशोब पुस्तके आणि पत्रके तपासायचे, तर तो सहकारी संस्थेमध्ये जाऊन हिशोब पुस्तके आणि पत्रके तपासू शकतो. त्याचबरोबर त्याच्या सहकारी संस्थेमध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदवह्या पाहणे, किंवा त्याला जर वाटलं की याच्या प्रती मला हव्या आहेत तर त्याच्या साक्षांकित प्रती मिळवण्याचा अधिकार आहे. उपविधीची प्रत देखील तो मागू शकतो, किंवा मागील वर्षीचे ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक, सभासद नोंदवही, सभेचे इतिवृत्त या सगळ्या गोष्टी पाहण्याचा, त्याची साक्षांकित प्रत मिळवण्याचा अधिकार सभासदास आहे. आता हे सभासदांचे अधिकार पाहिल्यानंतर पुढील भाग जो आहे तो आहे सभासदाच्या जबाबदाऱ्या. परंतु सभासदाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण उद्याच्या तासाला पाहूया. आज जे आपण पाहिलं त्याचा आपण पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊया. आज आपण पाहिलं ते सभासदांचे प्रकार. सभासदांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिला क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद म्हणजे काय? जो सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये सक्रियपणे भाग घेतो, सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो आणि ज्यांनी सहकारी संस्थेच्या सर्व अटींची पूर्तता केलेली आहे त्याला सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिकार आणि हक्क मिळतात, अशा सभासदास क्रियाशील सभासद असं म्हणतात. अक्रियाशील सभासद जो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये भाग घेत नाही, सहकारी संस्थेच्या एकाही सभेला हजर राहत नाही, सहकारी संस्थेच्या सभेमध्ये हजर राहत नाही, सहकारी संस्थेच्या सेवांचा वापर करत नाही, अशा सभासदाला अक्रियाशील सभासद असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं सहयोगी किंवा संयुक्त सभासद. जे सभासद एकत्र मिळून भाग खरेदी करतात आणि ज्या सभासदांचे भाग प्रमाणपत्रावर नाव नसेल अशा सभासदास संयोगी सभासद किंवा क्रियाशील सभासद असं म्हणतात. असे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र मिळून भाग खरेदी करू शकतात आणि असे एकत्र भाग खरेदी केलेल्या सभासदास संयुक्त सभासद किंवा सहयोगी सभासद म्हणतात. पुढचा आहे नाममात्र सभासद अथवा नामधारी सभासद. उपविधीतील नियमाप्रमाणे सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ज्या सभासदाने फक्त प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवलेलं आहे अशा सभासदाला नाममात्र सभासद असं म्हणतात. या सभासदाने सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले असतात, त्यामुळे त्याचं भाग प्रमाणपत्रामध्ये नाव नसतं, तसंच त्याला सहकारी संस्थेमध्ये भाग प्रमाणपत्र मिळत नाही, निवडणूक लढवता येत नाही, सभेला हजर राहता येत नाही किंवा लाभांशही मिळवता येत नाही. त्यांनी फक्त प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवलेलं असतं, म्हणून त्याला नाममात्र सभासद असं म्हणतात. त्यानंतर आपण पुढचं पाहिलं सभासदाचे अधिकार. पहिला अधिकार आपण पाहिला भाग प्रमाणपत्र मिळवणे. क्रियाशील सभासदास संस्थेकडील खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतर करण्याचा व संस्थेत जमा झालेली रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे पहिला अधिकार आहे त्याने जर सहकारी संस्थेचे भाग खरेदी केले असतील, त्याच्यासाठी त्या भागासाठी जर काही रक्कम सहकारी संस्थेमध्ये भरली असेल तर त्या रकमेची पावती मिळवण्याचा आणि जितके भाग खरेदी केलेले आहेत त्याचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा सभासदास अधिकार आहे. दुसरा आहे सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदाने सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले असतात, तो सहकारी संस्थेचा सभासद असतो, मालक असतो. या नात्याने सहकारी संस्थेमध्ये ज्या सभा होतील त्या सभेची सूचना मिळवण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार असतो. पुढचा आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी सभासद या नात्याने तो सहकारी संस्थेमध्ये आपले प्रतिनिधी नेमू शकतो. त्यासाठी व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा, तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा त्याला अधिकार असतो. चौथा आहे निबंधकाकडे अर्ज करणं. दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेने सभा घेणं अनिवार्य आहे. जर अशा वेळेस एखाद्या सहकारी संस्थेने सभा बोलवली नाही तर ती सभा आयोजित करण्यासाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार आहे. तसेच सहकारी संस्थेमध्ये अफरातफर गैरव्यवहार होत असेल तर त्या सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा निबंधकाकडे अर्ज करू शकतो. पुढचा आहे लाभांश व वस्तू सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा ज्या वेळेला सहकारी संस्था सभासदांसाठी वस्तू आणि सेवा देते त्यावेळेला अशा वस्तू आणि सेवा मिळवण्याचा व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास आहे.
6वं आपण पाहिलं वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपलं ज्यावेळेस तो सभासद म्हणून सहकारी संस्थेत भाग खरेदी करतो त्यावेळेला आपला वारसदार नोंदवणे अथवा त्याला वारसदाराच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर वारसदाराच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. आणि शेवटचं आपण पाहिलं इतर अधिकार. सहकारी संस्थेची पुस्तके, हिशोब पुस्तके, पत्रके, नोंदवह्या पाहणे त्या किंवा त्याच्या साक्षांकित प्रती हव्या असेल तर साक्षांकित प्रती मिळवण्याचा अधिकार त्याला आहे. उपविधीची प्रत असेल, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, नफातोटा पत्रक असेल किंवा सभासद नोंदवही पुस्तक असेल, सभेचे इतिवृत्त असेल इत्यादी सर्व मिळवण्याचा अधिकार सभासदास आहे. अशा प्रकारे आज आपण सभासदांचे प्रकार आणि अधिकार आपण पाहिले. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.